बापरे! रात्रभरात डोळ्याची हालत ही झाली आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या डोळ्याला काल मी तुम्हाला सांगितलं होतं की रांजणवाडी उठले की फोड उठलेला आहे कळत नाही. तर रांजणवाडी उठली होती आणि माझ्या डोळ्याची हालत पूर्ण रात्रभरात अशी झालेली आहे. खूप डोळा सुजला होता. शेवटी मला डॉक्टरकडे जावं लागलं. थंडी खूप पडते त्यामुळे ना थोडंसं बाहेर उन्हामध्ये आली होती. तर आहोने सांगितलं थोडी मदत कर. तर बैल जे होते ना ते पण भरपूर वेळ उन्हात होते, तर त्यांना सावळीमध्ये बांधलं. त्यानंतर घरात आली आणि स्वयंपाक बनवायला घेतलं कारण डॉक्टरकडे जायचं होतं. आज स्वयंपाकामध्ये डाळ, भात आणि फ्लॉवर बटाट्याची भाजी करायला घेतली होती. तर सगळ्यात पहिले तर डाळ फोडणीला दिली, त्यानंतर लगेच भाजी फोडणीला दिली आणि एकीकडे लगेच भात पण ठेवलं. आता ना संध्याकाळी ना मी आप्पे बनवायला घेतले होते आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला आप्प्यांची रेसिपी विचारली होती. आप्पे बनवण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी दही आणि 1 वाटी रवा घ्यायचा आहे. छान मिक्स करायचं आणि थोडं पाणी टाकून बॅटर बनवायचं आणि 10 मिनटं सोक करायला ठेवायचं. त्या एकटाच बाहेर खेळत होता, तर त्याला सगळ्यात पहिले घरात आणलं आणि इथे कलरिंगचं काम चालू आहे. आता हे का करायला घेतलं आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल मी. आता आपल्याला आप्प्यांसाठी फोडणी बनवायची आहे. तर तेलामध्ये मोहरी, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची टाकायची. छान मऊ होईपर्यंत शिजली की ही फोडणी आपल्याला रव्याच्या बॅटरमध्ये टाकायची आहे. त्यामध्ये कोथिंबीर, ऑरिगॅनो आणि मीठ टाकायचं आणि छान मिक्स करायचं. आणि हा जो आप्प्यांचा पीठ आहे तो रेडी झालेला आहे. जर जाड वाटत असेल तर पाणी टाकून परत तुम्ही मिक्स करा. आता आप्पे पात्रामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आप्पे टाकायचे आहेत आणि आपल्याला 10 मिनटं मंद आचेवर शिजवून द्यायचे आहे. त्याच्या आवडीचं काय बनवायचं झालं ना तर आगच त्या ओट्यावर असा येऊन बसेल आणि मला मदत करेल. आता आप्पे जे आहे ते अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन झाले की आपल्याला पलटी मारायची आहे. 2 मिनटं ठेवायचे आणि काढून घ्यायचे. जे आप्पे आहे त्यामध्ये मी सोडा आणि इनो नाही टाकलं तरी इतके छान जाळीदार झालेले आहेत आणि माझ्या अगस्ताला तर आप्पे खूप आवडतात. त्याला अंघोळ वगैरे घातले आणि आप्पे खायला दिले. छोटू पण झोपून उठला होता तर त्याला पण भूक लागली होती, त्याने पण हे आप्पे खाल्ले. तर अशी होती आप्प्यांची रेसिपी. बाय बाय.